नमस्कार. एसजेटीव्ही मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आहोत आणि सासवड मध्ये पुरंदर तालुक्यातील बिवडे हे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं जन्मगाव आहे आणि या जन्मगावी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव द्यावं यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे आपल्या सोबत आहेत. नाना, काय सांगाल, तुम्ही आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं, काय सांगाल? परवा ह्या राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी विधान भवनामध्ये एक प्रश्न उपस्थित केला आणि त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव पुरंदर या ठिकाणी राष्ट्रीय जे विमानतळ होते त्या विमानतळाला द्यावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर आपण महाराष्ट्रभर सर्व समाज बांधवांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स असतील, मिटिंग असतील, ती घेतल्या आणि आज या ठिकाणी पुरंदर या ठिकाणी आपण मोर्चाचं नियोजन केलं. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे पहिले क्रांतीवीर आहेत. त्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं या ठिकाणी जन्मभूमी आहे आणि या ठिकाणीच त्यांची समाधी आहे. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे. याच ठिकाणी पुरंदरच्या किल्ल्याच्या जवळ खडकावरती आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक आपला केलता आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड पेटून त्या ठिकाणी इंग्रजांना 14 वर्ष सळुकापळू करून सोडलं होतं. म्हणून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं नाव या होणाऱ्या विमानतळाला पुरंदरमध्ये द्यावं अशी मागणी आज घेऊन आम्ही तहसील कचेरी समोर आलो. तहसीलदारांना निवेदन दिलं. आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बहुजन समाजाचे नेते, बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आमची ही मागणी पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा. 9 वर्षापूर्वी या पुरंदर तालुक्याचे जे तत्कालीन आमदार होते विजय शिवतारे यांनी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित होताना जे संभाजीराजे महाराजांचं जे नाव दिलं होतं त्याकडे कसं पाहताय तुम्ही? नाही, खऱ्या अर्थानं तसं रेकॉर्डली आता आम्ही पाहिलं, रेकॉर्डली कुठंही छत्रपती संभाजीराजांचं नाव दिसत नाही आणि जर छत्रपती संभाजीराजांचं नाव जर दिलं असतं तर आम्हाला आनंदच आहे. त्या ठिकाणी रेकॉर्डली कुठं नाही. म्हणूनच ह्या राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी तो मुद्दाच मांडला नसता. खास करून आम्हाला खात्रीशीर माहिती आहे की त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लागलेलं नाही. पण खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीराजांचं जर नाव त्या ठिकाणी लागलं तर सर्वात मोठा आनंद आम्हाला होईल. आम्ही गुलाल उधळू, भंडारा उधळून राजांचं स्वागत करू असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो. नाना, तुम्ही विधानसभेमध्ये पडळकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, तिथलं जे रेकॉर्ड पाहूनच उपस्थितीत केलाय का, त्याबद्दल काय वाटतं? तसं उपस्थित करताच येत नाही, कारण ती विधान मंडळ आहे. त्या ठिकाणी सर्व विचार करूनच सर्व गोष्टी केल्या जातात आणि त्या ठिकाणी एखादी लक्षवेधी घ्यायची असेल तर 1 महिना पहिलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट द्यावं लागतं, महिना पहिलं त्या ठिकाणी लक्षवेधी घ्यावा लागते आणि म्हणून खात्रीशीर आम्हाला माहिती आहे की आतापर्यंत छत्रपती संभाजीराजांचं नाव त्या ठिकाणी लागलेलं नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. तर आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, हे तुमचे आणि त्यांचे अतिशय सलोख्याचे मैत्री आहे. तुम्ही जे जे काम घेऊन गेला ते काम त्यांनी आजपर्यंत केलं. हे पुरंदर तालुक्यात जे विमानतळ होते आंतरराष्ट्रीय, या विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव तुम्ही लावून घेणारच का, त्याबद्दल काय सांगताय? महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने उठाव झालेला आहे. आज आपण पाहिलं की या ठिकाणी हजारोच्या संख्येने समाज बांधव जमा झाले. या समाजाच्या या मोर्चामध्ये अनेक बहुजन समाजाच्या संघटना एकत्र आल्या. येणाऱ्या काळामध्ये ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. बहुजन समाजाचे नेते आणि जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना पुरंदरच्या विमानतळाला नाव द्या हा प्रश्न उपस्थित केला, त्याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी जे प्रश्न उपस्थित करतात, खऱ्या अर्थाने रामोशी समाजाचं, बहुजन समाजाचं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि खऱ्या अर्थानं ते अशा पद्धतीने जे योग्य आहे तेच प्रश्न उपस्थित करून ते पूर्ण करण्यात त्यांचा प्रयत्न असतो. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या विमानतळाला जर तुमचं नाव दिलं तर तुम्ही कशा प्रकारे स्वागत करताल? नक्कीच आनंद महाराष्ट्राला, सर्व बहुजन समाजाला होईल. आम्ही पूर्ण भंडारा उधळून महाराष्ट्रामध्ये
राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळाचं स्वागत करू. धन्यवाद. हे होते जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब. आणि त्यांनी असं म्हटलं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी जर आमच्या विमानतळाला जर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव दिलं तर नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच या मंत्रिमंडळाचा आम्ही भंडारा उधळून स्वागत